नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला टायटलवरून समजलं आहे की हा व्हिडिओ कशासाठी आहे. तर यस, दर शिवळा अमावस्या ही अमावस्या कधी साजरी केली जाते बरं? तर मार्गशीर्ष महिन्यातली जी अमावस्या असते त्यानंतर पौष महिना सुरुवात होतो, तर ती अमावस्या ही दर शिवळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते. हा सण फक्त आणि फक्त तुम्हाला मराठवाड्यांमध्येच पाहायला मिळतो. तर आता ह्या सणाचं स्वरूप काय, की दरशिवळा अमावस्या कशासाठी साजरी केली जाते सगळं सांगते. तर बघा, दरशिवळा अमावस्याचं स्वरूप आहे ते म्हणजे मार्गशीर्ष अमावस्याला दरशिवळा अमावस्या असं म्हणतात. ह्या अमावस्याच्या दिवशी शेतामध्ये आपले मित्रमंडळ, आप्तेष्ट, नातेवाईक सगळे घेऊन तिथे यथेच्छ जेवणाचा आस्वाद, एक वनभोजन केलं जातं. बरं, हे का कशासाठी केलं जातं किंवा याच्या पाठीमागचा उद्देश काय हे पण सांगते. तर तत्पूर्वी आपण पूजाविधी बघूयात. बघा, अशा पद्धतीची कोपी केली जाते. 5 दगडं आणून त्याला रंगवतात, म्हणजेच एक स्वरूप, देवाचं स्वरूप याला देतात. आणि इथे कोपीमध्ये नैवेद्य, त्यानंतर आंबील, घुगऱ्या आणि फळदिव्यांचा मान येथे दिला जातो. आणि हे कशासाठी बरं? तर आंबील आणि घुगऱ्या हे दरशिवळा अमावस्याचं फर्स्ट अट्रॅक्शन असतं. त्यानंतर हे पूजाविधी झाल्यानंतर आपल्या धरणी मातेवर, आपल्या प्रॉपर्टीवर दूध उतू घातलं जातं की असाच ओघळ माझ्या याच्यात जाऊ दे, भरभरून धान्य देऊ दे. आता ही दरशिवळा अमावस्या साजरी का केली जाते? तर दरशिवळा अमावस्या साजरी करण्यापाठीमागाचा उद्देश आहे की धरणी मातेचं डोहाळे जेवण असतं हे. कारण ह्या डोहाळे जेवणामध्ये आपण जसं करतो त्याच पद्धतीने मातेचं सुद्धा इथे सगळ्या गोष्टी इथे इन्क्लूड केल्या जातात. सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, कोंदीच्या पोळ्या, बाजरीच्या भाकरी, ज्वारीची भाकरी, पोळी, विविध भज्जी असतात, त्याला जे मिक्स भाजी आहे त्याला भज्जी म्हणतात, आंबील, घुगऱ्या, ह्या पद्धतीचं स्वरूप असतं. आणि धरणी मातेला उतराई होण्यासाठी ही दरशिवळा अमावस्या दरवर्षी न चुकता साजरी केली जाते. आपल्या सगळ्यांसोबत ही अमावस्या म्हणजे एक हुरडा पार्टीचं स्वरूपसुद्धा आता देत आहेत. सगळ्यात मस्त अट्रॅक्शन जसं मी सांगितलं, ती आंबील. कुठेही आपण येथेच जेवलो तरी ठिकठिकाणी जिथून कुठून आपण जात असोत ना, तिथे आंबील प्यायला या असा मान दिला जातो. आणि घोटभर का होईना ह्या आंबलीचा मान करावा लागतो बरं का. तर अशी मराठवाड्यामध्ये साधीसुद्धी आणि सरळ अशी एक काय म्हणता येईल, सणाची परंपरा जपलेली आहे. खूप छान आणि झक्कास वाटतं हे सगळं एन्जॉय करायला. लेकरांनीसुद्धा एन्जॉय केलंच की. तर आता अजून एक आधुनिक पद्धत म्हणजे तुम्हाला सांगते की आपण माझ्या तरी लहानपणी मी पाहिलेले की ऊस ज्या वेळेला लावायचे ना त्यावेळेला त्याचे कांडे लावायचे. पण आता तसं नाही आहे बरं का. आता तुम्ही ही जी हिरवं पाहत आहेत की ऊसाचे छोटे छोटे रोपटे आहेत आणि ते रोपटे लावणार आहेत आता ऊसाचे. माझ्या पप्पाचं शेत आहे म्हणून सांगत आहे तुम्हाला की बाबा मी तरी पहिल्यांदा पाहिलेले, कदाचित मलाच माहिती नसेल, बरेच दिवसानंतर गेले ना. तर अशा पद्धतीने ही पाईपलाईन आहे आणि ह्या ज्या वाफ्यामध्ये ऊस लावण्याचं काम चाललेलं आहे. आम्हीसुद्धा आंबील, घुगऱ्या याचं येथेच जेवण केलेलं आहे, मस्त एन्जॉय केला. पाठीमागे नारळाचे झाडं होते, खूप मोठं शेततळं होतं. एक फार्म हाऊसमध्ये, रिसॉर्टमध्ये गेल्यापेक्षा पण भारी वाटलं बरं का मला तरी. आणि तुम्हीसुद्धा ही दरशिवळा अमावस्या साजरी करत असाल नाही का, जर तुम्ही मराठवाड्यातून पाहत असाल हा व्हिडिओ. नसेल तर तरी हा व्हिडिओ बघून एन्जॉय करा. चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूयात आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.